नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्यास करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक आशिष भालेराव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं आहे तेव्हापासून ध्यास करिअर अकॅडमी बिलकुल थांबलेली नाही। तर ध्यास करिअर अकॅडमी वेगवेगळे ऑनलाईन प्रोग्राम चालू केलेले आहेत। तर हा ध्यास करिअर अकॅडमीचा नंबर आहे 7208252237। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा। तुम्हाला दैनिक प्रश्न आणि त्याचे विश्लेषण हे प्राप्त होईल। काय आहे दैनिक प्रश्न आणि विश्लेषण? तर जीएस चे जे प्रत्येक सब्जेक्ट आहेत त्याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो सकाळी 10 वाजता आणि रात्री 9 वाजता त्याच्यावरती विश्लेषण केलं जातं। आणि ते विश्लेषण असतं ते पॉकेट नोट्स प्रमाणे असतं। पॉकेट नोट्स म्हणजे काय की तुमच्या खिशात जाणारी एवढी चिठ्ठी आणि त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारी त्या प्रश्नासाठी असणारी महत्त्वपूर्ण माहिती। एकंदरीत अशाच पॉकेट नोट्सचा स्पर्धा परीक्षेमध्ये खूप वापर होतो। त्यामुळे ह्या नंबरवरती हाय पाठवा, तुम्हाला दैनिक प्रश्न आणि विश्लेषण हे प्राप्त होईल। विद्यार्थी मित्रांनो, ध्यास करिअर अकॅडमीचे दैनिक प्रश्न आणि विश्लेषण ऑनलाईन स्टडी टार्गेट कोर्स ह्या कोर्सवरती अवेलेबल आहे। आणि हा कोर्स काय आहे तर स्टेट बोर्ड वरती आधारित कोर्स आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कोर्स आहे एमपीएससीच्या राज्यसेवेपासून ते पोलीस भरतीच्या परीक्षेपर्यंत। कारण की स्टेट बोर्ड हे बेसिक साठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये खूप सारी महत्त्वाची माहिती असते। तर तो सुद्धा कोर्स काय आहे काय नाही, ऑन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही 10 ते 6 मध्ये केव्हाही फोन करू शकताय आणि त्या नंबरवरून तुम्ही डिटेल्स मिळवू शकताय। आणि तुम्हाला कोणत्याही परीक्षेबद्दल कसल्याही स्वरूपाचं गायडन्स हवं असेल तरी तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करू शकताय। विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंगची आपण जी सिरीज आणलेली आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं की हे मी एक पुस्तक लिहित आहे, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा आणि त्याच्यानुसार त्या एक्सपिरियन्स वरती मी एक पुस्तक लिहित आहे रिझनिंगचं आणि हा पूर्ण सारांश त्या पुस्तकावरती आधारित आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपला दिशा हा टॉपिक चालू होता, त्याच्यामध्ये आपला भाग 1 आकृती विश्लेषण झालं आणि भाग 2 दिशेतील कोन झालं। आज आपला भाग 3 घड्याळाची दिशा हा आपला भाग 3 चालू आहे। सकाळी तुम्हाला एकंदरीत 5 प्रश्न आलेले होते आणि हे 5 प्रश्न तुम्हाला विश्लेषण स्वरूपामध्ये पाहण्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवत आहोत। तर विश्लेषण समजून घ्या, घड्याळाची दिशा म्हणजे काय नेमकं त्याचं बेसिक समजून घ्या। तर बेसिक म्हणजे काय की घड्याळ आपलं पूर्ण काय अशा प्रकारचं घड्याळ असतं। आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हटलं तर घड्याळाचा काटा हा 12 कडून फिरून तो कसा जातो पुन्हा 12 कडे येतो, म्हणजे ही काय झाली घड्याळाची दिशा झाली। परंतु घड्याळाची उलट दिशा म्हटली तर आपल्याला काय करावं लागेल, 12 कडून असं उलट फिरावं लागेल। ही घड्याळाची विरुद्ध दिशा झाली आणि घड्याळाची दिशा म्हणजे काय 12 कडून 1 2 कडे जाणं म्हणजे घड्याळाची दिशा। हे बेसिक कन्सेप्ट आहे आणि हे बेसिक नॉलेज आहे। एवढं बेसिक नॉलेज आपल्याला असलं पाहिजे की 12 पासून 1 2 कडे जाणारा म्हणजे काय घड्याळाची काट्याची दिशा आणि 12 पासून 11 10 9 कडे जाणं म्हणजे काय घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा। आता हे बेसिक एवढं झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक माहिती होते की दिशेतील कोन, ह्याच्यामध्ये आपल्याकडे किती कोन असतात तर आपल्याला 4 कोन माहिती आहे। एक म्हणजे काय आपल्याला 360 अंश माहिती आहे, दुसरं म्हणजे आपल्याला काय माहिती आहे 180 अंश माहिती आहे, त्याच्यानंतर आपल्याला तिसरं काय माहिती आहे तर 90 अंश माहिती आहे, चौथं काय माहिती आहे तर 45 अंश माहित आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, 360 म्हणजे काय, कारण की ही जी दिशा आहे आणि हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे हे पृथ्वीवरती केलेलं आहे की एखाद्या देशाचं स्थान कोणत्या दिशेस आहे आणि कोणत्या गोलार्धात आहे, त्यासाठी हे दिशांची निर्मिती केलेली आहे। दिशेचा फायदा आपल्याला त्यासाठी होतो आणि कोणतेही स्थान कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी दिशेचा फायदा होतो। त्यामुळे पृथ्वी कशी आहे तर वर्तुळाकृती आहे, म्हणून वर्तुळाचे किती अंश कोन असतात 360 अंश कोन हा वर्तुळ असतो। म्हणून जर पूर्ण उत्तरेकडून फिरून पुन्हा उत्तरेकडे आला तर म्हणजे तो किती डिग्री फिरला तर 360 अंश कोन फिरला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज जो तिसरा भाग कोण डायरेक्ट बघत असेल तर त्यांनी डायरेक्ट तिसरा भाग बघू नका। मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही पहिला आणि दुसरा भाग बघून घ्या, तर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजून येतील। विद्यार्थी मित्रांनो, 360 का, कारण की उत्तरेकडे फिरून पुन्हा उत्तरेकडे आला तर तो वर्तुळ तयार होतो आणि वर्तुळ हा किती असतो 360 अंश कोनाचा असतो। त्याच्यानंतर 180 अंश कोन म्हणजे काय तर उत्तरेकडे फिरून दक्षिणेकडे आला तर तो काय झाला अर्धा वर्तुळ तयार झाला आणि अर्धा वर्तुळ हा किती असतो तर 180 अंश असतो। त्याच्यानंतर आपली 90 अंशाची एक टीप होती, ती म्हणजे काय की 2 मुख्य दिशांमधील कोन हा किती असतो तर 90 अंश असतो। 2 लगतच्या मुख्य दिशांमधील कोन किती असतो
तर 90 अंश असतो. आता मुख्य दिशा म्हणजे आपण बघितलं की उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व हे काय मुख्य दिशा आहेत आणि दोन लगतच्या मुख्य दिशांमध्ये कोण किती असतो तर 90 अंश असतो. म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यान किती कोण असणार आहे तर 90 अंशाचा असेल. अगेन तेच समजा दक्षिण आणि पश्चिम विचारलं तर ह्यांच्या दरम्यान कितीचा कोण असणार आहे तर तो 90 अंशाचा असणार आहे. 90 अंश म्हणजे काय की काटकोन त्रिकोण असतो. ओके. त्याच्यानंतर 45 अंश कोणाची एक टीप होती ती म्हणजे काय मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची उपदिशा. मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची उपदिशा ह्यामधील कोण हा 45 अंशाचा असतो. म्हणजे काय की आपण जर पकडलं मुख्य दिशा उत्तर पकडली आणि त्याच्या लगतची ईशान्य होते ते ईशान्य आणि उत्तर ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो तर 45 अंशाचा कोण असतो. म्हणजे मुख्य दिशा आणि त्याच्या लगतची उपदिशा ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो तर 45 अंशाचा असतो. आणि लगतच्या दोन मुख्य दिशांमध्ये म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो 90 अंशाचा कोण असतो. हे बेसिक कन्सेप्ट आपल्याला काल दिशेतील कोण ह्याच्यामध्ये शिकण्यात आलेलं होतं. आणि घड्याळाचं काय तर 12 कडून 1-2 कडे जाणं म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा आणि 12 कडून 11-10 कडे येणं म्हणजे काय घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. आजच्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न हे व्यवस्थितरित्या वाचून घेत जावा, घाई करू नका बिलकुलही, कारण की तुमचे प्रश्न हे बरोबर असतात परंतु ते घाई केल्यामुळे काय होतात चुकतात. विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या की एक मुलगी उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 अंश मधून व घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 225 अंश मधून वळाली तर सध्या ती कोणत्या दिशेला पाहत असेल असा आपला प्रश्न आहे. तर आपण एक एक लाईनी करून सोडवायला जाऊया. एक मुलगी उत्तरेकडे तोंड करून उभी होती. उत्तरेकडे म्हणजे कुठे इथे तोंड करून उभी आहे. ओके. ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता विरुद्ध दिशेने म्हणजे कसं आपल्याला असं जावं लागणार आहे. घड्याळाच्या काट्याची दिशा कशी असते अशी असते. ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 अंश मधून ओके म्हणजे कुठे पोहोचली ती आता दक्षिणेकडे पोहोचली. ओके. त्याच्यानंतरची पुढची लाईन वाचली घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 225 अंश मधून वळाली. आता 225 अंश ही डिग्री आपल्याला माहिती नाही म्हणून काल सांगितलेलं होतं तुम्हाला एक टिप ती म्हणजे काय त्याच्या एखादा अंश कोण जर आपल्याला माहिती नसेल त्याच्या जवळील अंश कोणातून त्याला काय करावं वजा करावं. जवळील अंश कोण कोणता आहे 225च्या ते 180 आहे. म्हणजे 180 मधून आपण 225 जर वजा केले तर आपल्याला किती प्राप्त होईल 5तून 0 गेले 5 तसेच 12तून 8 गेले किती राहिले 4 हा 4 आला 1 म्हणजे किती 80 अधिक 45 आपल्याला जावं लागेल. 225 डिग्री जाण्यासाठी आपल्याला किती 80 अधिक 45 जावं लागेल. त्यामुळे 225 चं काय होतं लाईन वाचून घेऊया पुन्हा एकदा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 225 अंश मधून वळाली. आता पुन्हा इकडून आपल्याला काय दक्षिणेकडे ती आलेली होती 180 अंश कोणाने तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे आपल्याला असं जावं लागेल 225 अंश म्हणजे मी पहिले 180 अंश जाणार आणि नंतर किती जाणार 45 अंश. म्हणून ती सध्या कोणत्या दिशेकडे असेल ते ईशान्यकडे पाहत असेल. ऑप्शन नंबर 2 ईशान्येकडे पाहत असेल. पहिल्याचं काय उत्तर तर ईशान्य हे पहिल्याचं उत्तर आहे. परत एकदा एक्सप्लेनेशन करतो व्यवस्थित पाहून घ्या. एक मुलगी उत्तरेकडे तोंड करून उभी होती म्हणून ही उत्तरेकडे तोंड करून उभी राहिली. ओके. ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 म्हणजे ती 180 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ती दक्षिणेकडे पोहोचली. पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 225 अंश मधून वळाली. तर 225 अंश डिग्री माहित नसेल तर जवळील अंश कोणातून वजा करावे. 225 च्या जवळ कोणत्या 180 आहे. मग 180 मधून 225 गेले तर किती भेटलं 45 म्हणजे 225 जाण्यासाठी आपल्याला 180 अधिक किती जावं लागेल 45. मग इथून आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं म्हणून घड्याळाचा काटा असा फिरतो इथून पासून असा फिरतोय म्हणून आपल्याला किती 225 जाण्यासाठी 180 अधिक 45 गेल्यावर ती कुठे ईशान्येकडे असेल. पहिल्याचं उत्तर हे ईशान्य आहे. एकदा एक्सप्लेनेशन व्यवस्थित पाहून घ्यावे. आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. दुसरा प्रश्न काय होता संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. काही वेळाने तो 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळाला व पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळाला
तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेत असेल? खूप मोठा प्रश्न वाटतो, परंतु घाबरून जाऊ नका, खूप सोपा प्रश्न आहे. समजून घ्या. एकेका लाईनी सोडवायला सुरुवात करूया. संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा होता, म्हणजे संजय आता कुठे आहे? पश्चिमेकडे आहे. ओके. तो काही वेळाने 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला. 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घड्याळ असं फिरतंय, त्यामुळे मला कुठे जावं लागेल? असं फिरून पूर्वेकडे मी पोहोचलो. ओके. त्याच्यानंतर लाईन वाचली दिशेने व पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळाला. पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने, म्हणजे आता जर मी पूर्वेकडे आहे तर घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे घड्याळ उलट दिशेने म्हणजे कुठे मी पोहोचेल? ईशान्येकडे पोहोचलो. ओके. उलट दिशेने ईशान्येकडे पोहोचलेलो आहे. त्याची पुढची लाईन परत बघून घेऊया. व पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळाला. आता ईशान्येकडून पुन्हा उलट दिशेने वळायचं आहे 225 अंश कोनात. आता 225 अंश कोन हे लक्षात आणून घ्या की आपल्याला जवळील अंश कोनामधून वजा करावं लागतं. म्हणजे 225 अंश कोन जाण्यासाठी आपल्याला 180 मधून वजा केलं 225 तर आपल्याला किती भेटतं? 45 भेटतं. मागच्या वेळेला सांगितलंय पुन्हा पुन्हा ते रिपीट नाही करत, म्हणून 180 225 अंश जाण्यासाठी तो 180 घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे परत काय होणार? तो असा फिरणार. ओके. म्हणजे 180 अधिक किती? 45. म्हणजे सध्या तो कुठे पोहोचला आहे? दक्षिणेकडे पोहोचला आहे. म्हणजे त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल? तर दक्षिणेकडे असेल. दुसऱ्या प्रश्नाचं हे विश्लेषण आहे. ओके. पुन्हा एकदा विश्लेषण आपण पाहून घ्या. संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा होता, म्हणून इथे उभा होता. तो 180 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, ओके, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घड्याळ असं फिरलं 180 अंश कोनात तो कुठे पोहोचला? पूर्वेकडे पोहोचला. त्यानंतर पुन्हा 45 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पुन्हा 45 अंश कोनात तो कुठे पोहोचला? ईशान्येकडे पोहोचला घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. त्याच्यानंतरच काय लाईन होती? व पुन्हा काही वेळाने तो 225 अंश कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने वळाला. म्हणून ईशान्येकडून उलट दिशेने म्हणजे सरळ दिशा ही अशी होईल आणि उलट दिशा ही अशी होईल. म्हणून किती? 225 अंश. म्हणून मला किती? पहिले 180 अधिक 45 गेल्यानंतर मी 225 अंशाने कुठे पोहोचलो? दक्षिणेकडे पोहोचलो. म्हणून दुसऱ्याचं उत्तर काय असणार आहे? दक्षिण असणार आहे. विश्लेषण एकदा पाहून घ्यावे. आजच्या आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे येऊया. रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या 45 अंशातून वळाला व पुन्हा त्याच दिशेने 180 अंशातून वळाला आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंशाच्या कोनातून वळाला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? एक एक लाईनीकडून सोडवायला सुरुवात करूया. रशीद पश्चिमेकडे उभा होता, म्हणजे रशीद पश्चिमेकडे म्हणजे इथे उभा आहे. ओके. तो घड्याळाच्या काट्याच्या 45 अंशातून वळाला. घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे कुठे जाणार? तो वरती जाणार आणि तो कुठे पोहोचला? वायव्येला पोहोचला. ओके. त्याच्यानंतर आणि पुन्हा त्याच दिशेने म्हणजे काय? घड्याळाच्या काट्याच्याच दिशेने 180 अंश कोनातून काय करणार? वळणार. म्हणून वायव्येकडून घड्याळाच्याच काट्याच्या दिशेने 180 अंश कोनातून तो कुठे येईल? तर तो आग्नेयेला येईल. ओके. त्याच्यानंतर काय? आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंश कोनातून वळाला. आता 270 अंश कोनाच्या जवळील अंश कोणता कोण आहे? तर तो आहे 180. म्हणून जर आपण 270 वजा 180 जर आपण केलं तर 0 0 तसंच राहिला. 17तून 8 गेले, किती राहिले? 9. एक हातच्या कॅरी फॉरवर्ड दिला, किती राहिले? 0. म्हणजे 180 अधिक आपल्याला किती जावं लागेल? 90. म्हणजे 180 अधिक 90 गेल्यावरती आपण किती जाऊ? 270 जाऊ. त्यानंतर काय? 270 अंश तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळाला आहे. म्हणून आग्नेय पासून 270 अंश जाण्यासाठी आपल्याला 180 अधिक 90 गेल्यानंतर वायव्येकडून 90 कडून आपण कुठे पोहोचलो? नैऋत्येला. म्हणजे आन्सर काय असणार आहे? नैऋत्य. ऑप्शन नंबर 4 नैऋत्य हे याचं उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन ऐकून घ्या व्यवस्थितरित्या. रशीद पश्चिमेकडे तोंड करून उभा होता, म्हणून पश्चिमेकडे तोंड करून उभा इकडे आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या 45 अंशातून वळाला. 45 अंशातून तो कुठे पोहोचला? वायव्येकडे पोहोचला आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंश कोनातून
घड्याळाच्या म्हणजे घड्याळाच्याच काट्याच्या दिशेने 180 अंश कोनातून तो पुन्हा कुठे पोहोचला, वायव्येकडून आग्नेयेकडे पोहोचला. आणि नंतरची काय, आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंश आग्नेयेकडून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे असं जाणार 270 अंश जाण्यासाठी आपल्याला पहिले किती 180 अधिक किती जावं लागेल 90, म्हणून तो सध्या कुठे आहे, नैऋत्याकडे आहे. खूप सोपा प्रश्न होता आणि हा प्रश्न कुठे विचारला होता, तो युपीएससीच्या सीसॅटच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता आणि तिकडचा हा प्रश्न आहे, तो आपल्या पुस्तकाच्या सारांशामध्ये घेतलेला आहे. एकदा एक्सप्लेनेशन व्यवस्थित पाहूया. आजच्या आपल्या चौथ्या प्रश्नाकडे येऊया. चौथा प्रश्न काय होता, अजय आपल्या घरातून निघाल्यावर 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर व पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर ईशान्येला तोंड करून उभा होता, तर त्याचे घराचे दार कोणत्या दिशेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप तुमच्या विद्यार्थी मित्रांचे ह्याच प्रश्नासाठी म्हणजे चौथ्या आणि पाचव्या प्रश्नासाठी खूप डाऊट आले की सर चौथा आणि पाचवा प्रश्न आम्हाला बिलकुल कळाला नाही. आणि समजून घेण्यासाठी खूप सोपा होता प्रश्न. लक्षात आणून घ्या की काय आहे की आपल्याला प्रश्नामध्ये आतापर्यंत आहे ना, पहिल्या 1 ते 3 प्रश्नापर्यंत आपल्याला काय होती, सुरुवातीची स्थिती माहिती होती आणि शेवटची स्थिती शोधायची होती. आता ह्या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला शेवटची स्थिती दिलेली आहे परंतु सुरुवातीची स्थिती शोधायची. म्हणजे काय की पुन्हा एकदा प्रश्न वाचतो तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. अजय आपल्या घरातून निघाल्यावर 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर व पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर तो ईशान्येला तोंड करून उभा होता. म्हणजे शेवटची स्थिती कुठे होती, तो ईशान्येला तोंड करून उभा होता. ही त्याची शेवटची स्थिती झाली, म्हणजे एंडिंग पॉइंट झाला. हा कोणता पॉइंट झाला, त्याचा एंडिंग पॉइंट झाला. ईशान्य काय झाला, त्याचा एंडिंग पॉइंट झाला आणि आपल्याला स्टार्टिंग पॉइंट शोधायचा आहे. आता इथे लक्षात घ्या, आता दरवेळेला त्यांनी काय सांगितलं, घरातून निघाल्यावर 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने, प्रत्येक वेळेला काय घड्याळाच्या दिशेने, परंतु हा एंडिंग पॉइंट आहे आणि आपल्याला स्टार्टिंग पॉइंट शोधायचा आहे. म्हणून आपल्याला प्रश्न सोडवताना, ट्रिकी प्रश्न होता, प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागेल, जरी प्रश्नामध्ये घड्याळाची दिशा दिलेली असेल तरी प्रश्न सोडवताना आपल्याला घड्याळाची उलट दिशा द्यावी लागेल. आणि मी एंडिंग पॉइंट पासून म्हणजे मी ह्या लाईनीपासून जर प्रश्नाला सुरुवात केली, ईशान्येला तोंड करून उभा होता, मी इथून पासून जर प्रश्नाला सुरुवात केली तर काय होतं, मी उलट प्रश्न सोडवायला जातोय. ईशान्येला तोंड करून उभा होता, ओके, मी एंडिंग पॉइंट घेतला ईशान्येला आणि तो घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री फिरला. आता एंडिंग पॉइंट पासून घड्याळाच्या दिशेने न फिरता आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरावं लागेल. मग 45 डिग्री फिरल्यानंतर तो कुठे पोहोचला, घड्याळाच्या उलट दिशेने उत्तरेला पोहोचला. त्याच्यानंतर काय, पुन्हा 45 डिग्री तो घड्याळाच्या दिशेने फिरला, परंतु आपण एंडिंग पॉइंट पासून घेतोय म्हणून आपण काय करणार, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाणार. आणि विरुद्ध दिशेने आपण उत्तरेकडून परत 45 डिग्री पोहोचलो तर आपण सध्या कुठे पोहोचतो, वायव्येकडे पोहोचलो. म्हणजे प्रश्न क्रमांक याचं उत्तर काय असणार आहे, वायव्य. ऑप्शन नंबर 2 हे वायव्य उत्तर असणार आहे. पुन्हा एकदा समजावतो, शांत डोकं आणि शांत चित्ततेने ऐका. म्हणजे काय असणार, लक्षात घ्या, त्याच्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे. जर मी वायव्यापासून सुरुवात केली, म्हणजे मी जर हा स्टार्टिंग पॉइंट माझा पकडला, ओके, मी स्टार्टिंग पॉइंट वायव्य जर पकडला, अजय आपल्या घरातून निघाला, म्हणजे वायव्यला मी काय पकडलं, इथे घर पकडलं, ओके, वायव्य घर झालं, स्टार्टिंग पॉइंट झाला तो. घरातून निघाल्यावर 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर, म्हणजे 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाला तर कुठे पोहोचला, उत्तरेला पोहोचला, ओके. पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर, म्हणजे उत्तरेकडून पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाल्यावर कुठे पोहोचलाय, तो ईशान्येला तोंड करून होता. म्हणजे एंडिंग पॉइंट कुठे, ईशान्येला तोंड करून उभा होता. तर त्याच्या घराचे दार कोणत्या दिशेला असेल. मग बाबांना तुम्ही इथून जर सुरुवात केली एंडिंग पॉइंट पासून तर तुमचं घराचं दार कुठे आलं, वायव्येला. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर होतं. ट्रिकी प्रश्न होता परंतु खूप इझी प्रश्न होता, कारण की आपण आतापर्यंत स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंग पॉइंट पर्यंत जात होतो आणि आता आपल्याला एंडिंग पॉइंट पासून स्टार्टिंग पॉइंट पर्यंत यायचं होतं. म्हणजे आपल्याला सगळा उलटा कारभार करायचा होता. म्हणून आपण इकडे काय केलं, जरी प्रश्नामध्ये घड्याळाची दिशा असेल तरी आपण ती काय केली, विरुद्ध केली. म्हणजे ईशान्येपासून सुरुवात केली आपण आणि घड्याळाच्या दिशेने म्हटलेलं होतं, परंतु एंडिंग पॉइंट पासून सुरुवात करतो म्हणून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने उत्तरेकडे पोहोचला 45
आणि नंतर पुन्हा 45 घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वायव्येकडे पोहोचला. म्हणजे त्याचे घराचे दार कोणत्या दिशेला आहे? वायव्येला आहे. आणि जर वायव्येपासून चेक करायचं जर झालं मी बरोबर आहे का, तर चेक कसं करणार तुम्ही? वायव्येपासून जर त्याने सुरुवात केली तर घड्याळाच्या काट्याच्या आपल्या घरातून, म्हणजे वायव्येला जर आपण घर मांडलं तर घरातून निघाल्यावर 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने उत्तरेकडे आला व पुन्हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने तो कुठे गेला? ईशान्येला पोहोचला. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जमलिंग करू नका, खूप सोपे प्रश्न असतात, फक्त वाचावं लागतं आणि थोडस चांगलं गायडन्स असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न जर विचारले तर ते तुम्हाला अवघड होणार नाही. आणि आता आपली रिझनिंगची सिरीज संपली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न अवघड वाटणार नाही. विश्लेषण एकदा पुन्हा पाहून घ्या. आजच्या आपल्या 5व्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया. राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालला व परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालला तर मूळच्या ठिकाणाच्या तो कोठे आहे? ओके, हा प्रश्न सुद्धा तुम्हाला खूप म्हणजे अवघड वाटत होता, परंतु खूप सोपा प्रश्न आहे. समजून घ्या काय प्रश्न आहे ते. राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालला, म्हणजे कुठूनही सुरुवात करायची तुम्हाला प्रश्नामध्ये. म्हणजे समजा तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता, तुम्ही पश्चिमेकडून, वायव्येकडून, ईशान्येकडून, कुठूनही, काही बंधन नाही याच्यावरती. जर आपण याचं उत्तरेपासून जर सुरुवात करायचं झालं आपलं, तर राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालला. 270 अंशाच्या जवळचा कोण कोणता आहे? आपण मगाच्या पण प्रश्नामध्ये बघितलं की 180 अंश हा जवळचा कोण आहे, त्याला वजा करतो. कारण आपली टिप काय, एखादा अंश कोण आपल्याला माहिती नसेल तर त्याला जवळून अंश कोणातून वजा करणे. म्हणजे 270 अंशातून आपण 180 वजा केलं तर 17तून 8 गेले, कॅरी फॉरवर्ड घेऊन 17तून 8 गेले, किती राहिले? 90. हातच्या परत दिला 0, म्हणजे 180 अधिक किती जावं लागेल आपल्याला? 90. तेव्हा 270 कंप्लीट होईल. मग जर मी उत्तरेकडून प्रश्न सोडवायची सुरुवात केली तर राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंश चालला. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे घड्याळ असं फिरलं, 270 अंश जाण्यासाठी मला 180 अधिक 90 म्हणजे मी कुठे पोहोचलो? पश्चिमेकडे पोहोचलो. ओके, पुढची लाईन वाचतो. परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने, परत काय? घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालला. म्हणजे पश्चिमेकडून परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशा म्हणजे ही झाली 90 अंश, म्हणजे तो कुठे पोहोचला? दक्षिणेकडे पोहोचला. अगेन आपलं तेच आहे, स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट. म्हणजे सुरुवात आपण कुठून केली? तर इथून केली उत्तरेपासून. तर हा काय आपला झाला? स्टार्टिंग पॉइंट. हा आपला काय झाला? स्टार्टिंग पॉइंट. एस पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. आणि एंड कुठे झाला? तर इथे. म्हणजे हा काय झाला? आपला एंड पॉइंट. आता जर आपण ऑप्शन कडे बघितलं तर सरळ कोनात, म्हणजे जर हा स्टार्टिंग पॉइंट आहे, आता इथे काय विचारलं आपल्याला? मूळ ठिकाणाच्या कोठे आहे? मूळ ठिकाणाच्या कोठे आहे असं प्रश्नात विचारलंय. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट पासून ते एंडिंग पॉइंट ह्याच्यामध्ये तो कोठे असणार आहे. म्हणजे हा स्टार्टिंग पॉइंट जर हा एंडिंग पॉइंट आहे तर इथून पासूनचा इथपर्यंतचा कोण कोणता होईल? तर सरळ कोण होईल. इथून पासून इथपर्यंतचा कोणता कोण होईल? तर सरळ कोण होईल. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट ते एंडिंग पॉइंट हा कुठला कोणात आहे? तर हा काय? सरळ कोणात आहे. ओके, तो कर्णात होईल का? कर्ण कसा असतो? तर कर्ण म्हणजे नेमका काय की हा काटकोन त्रिकोण झाला, 90 अंशाचा जर त्रिकोण झाला तर नेमका कोणाच्या समोरच्या बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात. म्हणजे कोणाच्या समोरच्या बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात. तर 90 अंशाच्या कोणालाच काय म्हणतात? कर्ण म्हणतात. म्हणजे इकडे समजून घ्या, काटकोन पण अगेन तेच, म्हणजे 90 अंशाचा कोण, या दोन्हीची व्याख्या तीच येते. मग जर स्टार्टिंग पॉइंट, आता इथे समजून घ्या प्रश्न. ओके, इथे समजून घ्या, जर ऑप्शन मध्ये जर मी उत्तरेपासून स्टार्टिंग पॉइंट केलं असतं आणि मी जर पश्चिमेकडे एंड पॉइंट केलं असतं, त्याचं उत्तर काय आलं असतं? तो काटकोनात आहे. ओके, काटकोनात आहे किंवा काय? कर्णात आहे. परंतु इथे एंडिंग पॉइंट आलेलं नाही आहे. ओके, म्हणून जर आपण पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन जर व्यवस्थित पाहिलं, कुठूनही आपल्याला सुरुवात करायची होती, म्हणून आपण सुरुवात कुठून केली? उत्तरेपासून केली. राजेश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 अंशात चालला. ओके, म्हणजे उत्तरेकडून 270 अंशात जर मी चाललो तर 270 अंश जाण्याला मला 180 प्लस 90 गेल्यानंतर मी पश्चिमेकडे पोहोचलो आणि व परत घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने 90 अंशात चालला. मग पश्चिमेकडून पुन्हा 90 अंशात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पोहोचलो
तर मी कुठे पोहोचलो, दक्षिणेकडे. मग स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट ह्याच्यामध्ये कोणता कोण तयार होतोय, तर सरळ कोन तयार होतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, जे तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 आणि 5 हे अवघड वाटले ना, ते कुठले होते प्रश्न माहितीये का, पोलीस भरतीचे प्रश्न होते. हा रत्नागिरीला पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. रत्नागिरी पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि युपीएससीला जो 3 नंबरचा प्रश्न होता तो युपीएससीला विचारला होता. म्हणजे आता तुम्ही हेच समजून घ्या की जर तुम्ही पोलीस भरती जरी तुम्ही करत आहात तर तुम्हाला सुरुवात ही चांगली करावी लागेल आणि म्हणजे शेवट पण खूप चांगलं करावं लागेल, खूप डीप अभ्यास करावा लागेल. हे लक्षात आणून घ्या की पोलीस भरती करणं किंवा क्लास 3 ची एक्झाम पास करणं हे सुद्धा काय झालेलं आहे, कठीण झालेलं आहे. त्यामुळे मी नेमकंच अकॅडमीमध्ये हेच सांगत असतो की जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर तुम्ही PSI लेवलचा अभ्यास करा, तर तुम्ही पोलीस भरती होतात, पोलीस कॉन्स्टेबल होतात. तर तुम्हाला PSI व्हायचं असेल तर तुम्ही DYSP लेवलचा अभ्यास करा, तर तुम्ही PSI होतात. आणि जर तुम्हाला DYSP व्हायचं असेल तर IPS UPSCचा अभ्यास करा, तर तुम्ही DYSP होतात. परंतु ह्या दोघांच्या जर प्लॅनिंग मध्ये आणि सिलेबस मध्ये थोडासा डिफरंट आहे, परंतु ओव्हरऑल सांगायचं काय की तुम्ही जेवढा डीप अभ्यास करताल तर तेवढा तुम्हाला नॉलेज भेटल्याने तुम्हाला परीक्षा पास होण्याला सोपं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ही आता आपली जी रिझनिंगची सिरीज चालू आहे ती कशी वाटते हे मला नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि हे जे 4था आणि 5वा प्रश्न जो सकाळपासून काही पोरांना अवघड गेलेला आहे, त्यांनी मला निश्चितच सांगा की 4था आणि 5वा प्रश्न हा तुम्हाला कसा वाटला आणि कशा प्रकारे ही रिझनिंगची सिरीज चालू आहे हे मला निश्चितच कमेंटमध्ये कळवा. तर तुमच्या ह्या कमेंटमुळे माझ्यामध्ये एक वेगळी एनर्जी येईल आणि आपण हे अशाच प्रकारे रिझनिंगचे सिरीज पूर्ण करून घेऊया. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपला भाग नंबर 3 झाला. दिशेमध्ये एकूण टोटल 6 भाग आहेत. ज्या वेळेला आपले टोटल 6 भाग पूर्ण होतील त्यानंतर ओव्हरऑल ह्या 6 भागांवरती आपली दिशा ह्या टॉपिक वरती आपली ऑनलाईन एक्झाम असेल, ती ध्यासच्या ऑफिशियल वेबसाईटवर असेल आणि ती पण अत्यंत मोफत आहे. तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही मला ऐकत असाल तरी तुम्ही ती परीक्षा देऊ शकताय. नेटवर्कचा इश्यू थोडासा आहे सध्या भारतामध्ये, परंतु ऑनलाईन एक्झामला नेटवर्कचा काही इश्यू नाहीये. त्यामुळे सर्व विद्यार्थी हे ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात. ज्या वेळेला आपले सर्व भाग पूर्ण होतील त्यावेळेला निश्चितच ऑनलाईन एक्झाम द्या आणि एक्झामला घाबरू नका. जेवढं पण तुम्ही ना एक्झाम देताल, जेवढे पण तुम्ही एक्झाम अटेंड करताल तर तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्टची जी परीक्षा असेल ती परीक्षा तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण की तुमची तयारी आधीच झालेली असेल. मी आता तुमचं इकडेच निरोप घेतो आणि आपण उद्या पुन्हा दिशेच्या भाग नंबर 4 जो असेल त्याचे 5 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हॉट्सअप नंबरशी कनेक्टेड राहा किंवा ध्यास करिअर अकॅडमीच्या ऑफिशियल वेबसाईटला कनेक्टेड राहा किंवा टेलिग्राम चॅनलला कनेक्टेड राहा किंवा तुमच्यापर्यंत ज्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी पोहोचत आहे त्या पेजला सुद्धा तुम्ही कनेक्टेड राहा. आणि एवढं बोलून मी इथे आपला आजचा जो लेक्चर सिरीज होता हा मी वाइंड अप करतो आणि पुढची लेक्चर सिरीज ही तुम्हाला नक्कीच 10 वाजता तुम्हाला तुमचे प्रश्न भेटतील आणि पुढच्या 9 वाजता तुम्हाला त्याचं विश्लेषण प्राप्त होईल.